विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या माध्यमातून इयत्ता 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन तासिका घेतल्या जात आहेत. त्या अंतर्गत गणित विषयाच्या तासिका इयत्ता 7वीसाठी चालू आहेत. पहा, इयत्ता 7वीचं गणित, त्याच्यामध्ये घटक महत्वमापन. त्याच्यामध्ये काल आपण उपघटक कोणता पाहिला होता? पृष्ठफळ पाहिला होता. पहा, पृष्ठफळ पाहिलं होतं आपण 2 त्रिमितीय आकारांचं. ते त्रिमितीय आकार होते आपले इष्टिक. आज आपण हे जे 2 आकार आहेत, इष्टिकाचिती आणि घन, त्यांचा आपण आजच्या तासिकेला या ठिकाणी घनफळ कसं काढायचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. काल माझा परिचय मी करून दिलेलाच आहे. मी श्री प्रदीप भाऊसाहेब बल्फे, समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र देवटाकळी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी कार्यरत आहे. तुम्हाला कालही सांगितलं होतं, आजही सांगतो. पहा, आजच्या तासिकेला कुठलीही ऑनलाईन तासिका जॉईन करताना आपल्या हातात पेन असावा, समोर वही असावी आणि समोरची व्यक्ती जे काही सांगेल त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण नोट डाऊन केले पाहिजेत आपल्या वहीमध्ये. त्याचप्रमाणे गणिताची तासिका आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी उदाहरणे सोडून घेतली जाणार आहेत. तर आपण उदाहरणांचा सराव प्रत्यक्षरित्या सहभागी होऊन ज्यावेळेस आपण करणार आहात त्यावेळेस आपण चांगल्या पद्धतीने हे उदाहरणं सोडू शकता आणि यांच्यासारखे दर्जेदार उदाहरणं सुद्धा आणखी तुम्ही सोडू शकता. तर आजच्या तासिकेला आपण सुरुवात करत आहोत. आज आपण कन्सेप्ट समजून घेणार आहोत. पहा, घनफळ. घनफळ म्हणजे काय, घनफळाची व्याख्या किंवा घनफळ संबोध काय आहे, या ठिकाणी व्याख्या दिली. पहा, घनफळाची आपल्या पुस्तकात आहे, पाठ्यपुस्तकात सुद्धा, की कोणत्याही घनाकृतीने अवकाशातील व्यापलेल्या जागेचे माप, त्याला काय म्हणतो आपण? त्या जागेचं घनफळ म्हणतो. पहा, आता या ठिकाणी प्रत्येक वस्तू जागा व्यापते म्हटल्याच्या नंतर प्रत्येक वस्तूला काय असणार? घनफळ असणार. आज या ठिकाणी तुम्हाला काल आकार दाखवले होते मी, पुन्हा एकदा आकार दाखवतो. पहा, हा माझ्या हातात आहे घन, बरोबर, याला आपण क्यूब सुद्धा म्हणतो. तर या घनाचं घनफळ कसं काढायचं ते आपण आजच्या तासिकेला प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर आपल्याकडे दुसरी सुद्धा आकृती आहे किंवा त्रिमितीय आकार आहे, त्याला त्याचं नाव आहे इष्टिकाचिती. ती सुद्धा आपण आजच्या तासिकेला इष्टिकाचितीचं सुद्धा घनफळ कसं काढायचं ते प्रत्यक्ष आपण उदाहरणाद्वारे आजच्या तासिकेला या ठिकाणी पाहणार आहोत. हा त्रिमितीय आकार आहे. पहा, त्याला म्हणायचं इष्टिकाचिती. कालच आपण पाहिलं होतं. इष्टिकाचितीचं आपण काल पृष्ठफळ पाहिलं होतं. कोणत्याही त्रिमितीय आकाराचं पृष्ठफळ म्हणजे त्याच्या सर्व पृष्ठभागाच्या क्षेत्रफळांची बेरीज, हे आपण कालच्या तासिकेला पाहिलं, की सगळ्या बाजूचे जे पृष्ठफळ आहे त्याचे क्षेत्रफळ त्याची बेरीज करायची, त्याला आपण म्हणतो पृष्ठफळ. काल आपण घनाकृतीचं आणि इष्टिकाचितीचं काय काढलंय? पृष्ठफळ काढलंय. पृष्ठफळ ही संकल्पना वेगळी, आजच्या तासिकेला पाहतोय आपण घनफळ ही संकल्पना वेगळी. पृष्ठफळ म्हणजे फक्त सरफेस एरिया. सरफेस एरिया म्हणजे काय? या ठिकाणी जर आता माझ्या हातात इष्टिकाचितीचा आकार आहे. पहा, या ठिकाणी मी ज्यावेळेस म्हणतो इष्टिकाचितीचं मला पृष्ठफळ काढायचं, त्यावेळेस मी काय विचार करतो? वरचा पृष्ठभाग, खालचा पृष्ठभाग, समोरचा पृष्ठभाग, मागील पृष्ठभाग, डाव्या बाजूचा पृष्ठभाग, उजव्या बाजूचा पृष्ठभाग. या ठिकाणी 6 पृष्ठ आहेत. या फक्त पृष्ठभागाच्या क्षेत्रफळांचा विचार करतो, त्याची बेरीज करतो, त्यावेळेस मी काय काढलं? इष्टिकाचितीचं पृष्ठफळ काढलं. मात्र घनफळ काढताना या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतंय? घनफळ म्हणजे या इष्टिकाचितीने अवकाशातील म्हणजे ही जी काही पोकळी दिसत आहे सगळीकडे, त्या अवकाशातील व्यापलेल्या जागेचं माप, त्याला आपण म्हणतो घनफळ. म्हणजे इष्टिकाचिती ठेवायला मला किती जागा लागली त्याला आपण काय म्हणतो? घनफळ म्हणतो. म्हणजे पृष्ठफळामधला आणि घनफळामधला फरक समजून घ्या. बऱ्याचदा आपल्यात गल्लत होते, पृष्ठफळ काढायला सांगितलंय का घनफळ काढायला सांगितलंय? पृष्ठफळ कशाला म्हणायचं, घनफळ कशाला म्हणायचं, हे समजून घ्या. फक्त सूत्र पाठ करायचे आणि उदाहरणं सोडवायची एवढं पुरतं जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येणार नाही. या ठिकाणी व्याख्या केली आपण. पहा, घनाकृतीने अवकाशातील व्यापलेल्या जागेचे माप म्हणजे त्या घनाकृतीचे घनफळ होईल. आता घनफळाचं स्टँडर्ड युनिट, घनफळाला इंग्रजीत म्हणतात व्हॉल्यूम, स्टँडर्ड युनिट ऑफ व्हॉल्यूम किंवा घनफळाचे प्रमाणित एकक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक आकृती दिसते पहा स्क्रीनवर तुम्हाला, घन दाखवलाय, जसं मी आता तुम्हाला दाखवला होता तसा. हा जो घन आहे त्या घनाची प्रत्येक बाजू 1 सेंटीमीटर आहे.
म्हणजे हा घन 1 सेंटीमीटर लांब आहे, 1 सेंटीमीटर रुंद आहे आणि 1 सेंटीमीटर उंच आहे. तर असा 1 सेंटीमीटर लांब, 1 सेंटीमीटर रुंद आणि 1 सेंटीमीटर उंच असा जो घन आहे याने व्यापलेली जागा त्याला आपण काय म्हणतो? घनफळ म्हणतो. तर घनफळ मापनाचं प्रमाणित एकक कोणतं आहे पहा? 1 घन सेंटीमीटर. कोणतं एकक आहे? 1 घन सेंटीमीटर. या ठिकाणी जर पाहिलं आपण 1 घन सेंटीमीटर हे घनफळाचं प्रमाणित एकक आहे पहा, किंवा याला सेंटीमीटर घन आपण असं सुद्धा म्हणू शकतो. घन सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा घन हे घनफळाचं प्रमाणित एकक. सेंटीमीटर या युनिट मधलं, मग आपण ते मीटर मध्ये पण करू शकतो, घनमीटर म्हणू शकतो, आहे की नाही, किंवा मीटर घन असं सुद्धा त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. पुढे पाहू आपण. आता काय केलं आपण? प्रत्येक बाजू 1 सेंटीमीटर असेल असे बरेच घन घेतलेत. आता बरेच म्हणजे किती? काउंटेबल आहेत पहा. 1 2 3 4 5 6 6 घन मला इथं दिसत आहेत. तुम्हाला पण 6 घन दिसत असतील. या ठिकाणी पहा 6 घन एकमेकांना चिकटून या ठिकाणी ठेवलेले आहेत. आता घन एकमेकाला चिकटून ठेवल्यानंतर काय झालं पहा, असे घन आहेत पहा, ते दिसतात का? असे 6 घन काय केले आपण एकमेकाला चिकटून ठेवले शेजारी शेजारी. मग काय झालंय? एक आकार तयार झाला आणि हा आकार झाला तयार इष्टिकाचिती सारखा. इष्टिकाचितीचा आकार म्हणजे आपल्याकडे विट असते, त्या विटासारखा आकार तयार झाला, बरोबर. आता ही इष्टिकाचिती तयार झाली. इष्टिकाचितीची लांबी किती आहे पहा? 1 2 3, कारण प्रत्येक घनाची लांबी 1 सेंटीमीटर. मग 3 घन आहेत म्हणल्यावर लांबी किती झाली? 3 सेंटीमीटर. इकडे 2 घन दिसत आहेत, रुंदी किती झाली? 2 सेंटीमीटर. उंची किती आहे यांची? ही बाजू किती आहे आपली? 1 सेंटीमीटर, म्हणून उंची किती झाली? 1 सेंटीमीटर. मग असं 1 सेंटीमीटर बाजू असलेले 6 घन मिळून इष्टिकाचिती तयार झालेली. म्हणून या इष्टिकाचितीचं घनफळ किती होतंय पहा? 3 गुणिले 2 गुणिले 1, 3 दोन्ही 6, 6 1 6, 6 घन सेंटीमीटर हे काय झालं? त्या इष्टिकाचितीचं घनफळ झालं. घनफळ म्हणजे काय? ते इष्टिकाचिती त्या ठिकाणी जर ठेवली तर ती इष्टिकाचिती 6 घन सेंटीमीटर एवढी जागा व्यापते. याला म्हणायचं घनफळ. पहा, पुढे आणखी एक पाहिलं आपण. आता या ठिकाणी घनाची संख्या वाढलेली पहा. घनाची संख्या वाढली. घनमोजू आपण किती झालेत? 1 2 3 4 5 6 असे 6 घन कुठे येतं? पलीकडे सुद्धा आहेत, म्हणजे 6 घन समोर दिसत आहेत. 6 घन कुठे येतं? पाठीमागच्या बाजूला आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही, शेजारी इष्टिकाची जी इष्टिकाची दिसते ती लांबी किती आहे? 3 सेंटीमीटर. 1 2 3. रुंदी 2 सेंटीमीटर. उंची 2 सेंटीमीटर. मग आता इष्टिकाची तिचं घनफळ कसं काढायचं? लांबीचा, रुंदीचा, उंचीचा गुणाकार करायचा. तो गुणाकार केला 3 गुणिले 2 गुणिले 2, 3 दुणे 6, 6 दुणे 12. मग किती घन बसले त्या ठिकाणी? बरोबर 12 घन बसले. पुढं 6, पाठीमागं 6. याच्यावरून आपल्याला एक सूत्र मिळालं पहा. कशाचं सूत्र मिळालं? इष्टिकाचितीचं घनफळ त्याचं सूत्र आपल्याला मिळालेलं आहे. आणि ते सूत्र कोणतं आहे? एल गुणिले बी गुणिले एच. याला शॉर्ट मध्ये तुम्ही LBH असंही म्हणू शकता. इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर LBH. एल फॉर लेंथ, बी फॉर ब्रेथ, एच फॉर हाईट. एल म्हणजे लांबी, बी म्हणजे रुंदी, एच म्हणजे उंची. हे आपण काय करायचं? लक्षात ठेवायचं. मग आता सूत्र आपण या ठिकाणी पाहिलं. आजच्या तासाला 2च सूत्र पाहिजेत आपल्याला. कोणतं? पहिलं सूत्र पाहिलं आपण इष्टिकाचितीचं घनफळ तयार कसं झालं ते सूत्र ते आपण पाहिलं. आता आपण वारंवार जे सुधारणामध्ये लिहिणार आहेत ते आपल्या पाठ होऊन जाणार आहे. आपल्याला ते लक्षात आपोआप राहणार आहे. आपण ते विसरणार नाही. यानंतर पहा, एक आकृती दिसते पहा पुन्हा. आता या ठिकाणी घन किती आहेत मोजा बरं तुम्ही. तुम्ही स्वतःच मोजा. पुढं किती घन दिसतात तुम्हाला? मागच्या बाजूला किती घन दिसतात? मला समोर 4 घन दिसतात, पाठीमागे 4 दिसतात, म्हणजे 8 घन हे आहेत. इथं पहा 1 घन सेंटीमीटर घनफळ असलेले. प्रत्येक घनाचं घनफळ किती? 1 घन सेंटीमीटर. कारण त्याची लांबी 1 सेंटीमीटर, रुंदी 1 सेंटीमीटर, उंची 1 सेंटीमीटर, म्हणून त्या प्रत्येक एका घनाचं घनफळ किती? 1 घन सेंटीमीटर. अशी 8 घन एकमेकाला चिकटून ठेवले. त्यामुळे मिळणारी जी बाजू आहे, हा काय मिळाला आपल्याला? घन मिळाला. आणि त्या घनाची प्रत्येक बाजू लांबी 2 सेंटीमीटर, रुंदी 2 सेंटीमीटर, उंची 2 सेंटीमीटर. मग त्याचं घनफळ किती झालं? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची 2 गुणिले 2 गुणिले 2. पण या ठिकाणी काय झालंय पहा, 2चा 3 वेळा गुणाकार. 1 2 3. 2चा 3दा गुणाकार आला म्हणून या ठिकाणी लिहिलंय पहा 2चा 3रा घातांक. बरोबर. मग आता जरा या ठिकाणी जर एकच बाजूचा 3 वेळा गुणाकार करतोय
किंवा एकाच संख्येचा 3 वेळा गुणाकार करतोय. ज्यावेळेस एखाद्या संख्येचा गुणाकार 3 वेळा केला जातो त्यावेळेस त्या संख्येचा काय करतो आपण घन करतो. म्हणून या ठिकाणी घनाची बाजू जर आपण एल समजली तर यावरून घनाचं घनफळ काय होईल एल गुणिले एल. लांबी तेवढीच रुंदी तेवढीच, लांबी पण एल, रुंदी एल आणि उंची पण एल, म्हणजे एल गुणिले एल एलचा 3 वेळा गुणाकार इज इक्वल टू काय होईल एलचा घन किंवा एलचा घातांक 3 किंवा एलचा तिसरा घात आपण काहीही म्हणू शकतो याला. माझ्या या ठिकाणी सूत्र मिळालेलं आहे आपल्याला. कोणतं सूत्र आहे घनाचे घनफळ बरोबर. हे सूत्र आपण लक्षात ठेवणार आहोत बरोबर. घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन किंवा एल घन म्हणण्यापेक्षा घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन हे सूत्र लक्षात ठेवायचं. आणि पहिलं आपण पाहिलं होतं इष्टिकाचे घनफळ ते सूत्र कोणतं आहे आपलं लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची एल गुणिले बी गुणिले एच. एवढे 2 सूत्र आपण लक्षात ठेवायचे. यानंतर पाहू आपण द्रवाचे घनफळ. द्रव म्हणजे लिक्विड पातळ पदार्थ कुठला पण. आता द्रवाचा आकारमान मोजायचा आपल्याला घनफळ मोजायचे. द्रवाचे आकारमान कोणत्या एककात मोजतो आपण मिलीलीटर मध्ये आणि लिटर मध्ये. आता द्रव पदार्थ कोणते पाणी असेल रॉकेल असेल पेट्रोल असेल दूध असेल आपण लिटर मध्येच मोजतो. रॉकेल राहिलं नाही आता पण पेट्रोल आपण गाडीत टाकतो लिटर मध्येच टाकतो. दूध सुद्धा डेअरीला घालतो किंवा आपण घरी विकत आणतो लिटर मध्येच आणतो. 1 लिटर 1.5 लिटर 2 लिटर काय असेल ते. आता सोबत आपण आकृती पाहिली तर 10 सेंटीमीटर बाजू असलेला एक पोकळ घन आहे पहा. आता हा जो घन आहे हा सुद्धा पोकळच घन आहे. याला फक्त साईडने काय केलंय येलो कलरच्या स्ट्रिप चिकटवलेला आतून हा घन कसा आहे पोकळच आहे. आता हा 10 सेंटीमीटर बाजू असलेला एक पोकळ घन आहे. त्याचं घनफळ किती आहे 10 गुणिले 10 गुणिले 10. 10 सेंटीमीटर लांब 10 सेंटीमीटर रुंद 10 सेंटीमीटर उंच. मग आता घनफळ किती झालं 10 गुणिले 10 100. 100 गुणिले 10 1000. 1000 घन सेंटीमीटर एवढं काय झालंय त्याचं घनफळ त्या ठिकाणी झालेलं आहे 1000 घन सेंटीमीटर. हा घन जर पाण्याने भरला आपण कशाने भरला पाण्याने. आता माझ्याकडे मोजपट्टी नाही ती जर मोजली असते आपण. आता हे एवढं माप हे काय 10 सेंटीमीटर भरणार नाही 10 सेंटीमीटर थोडंसं जास्त येईल. एवढा जर आपण आकार जर घेतला इतका लांब तर हा हे माप किती होईल 1000 घन सेंटीमीटर. याचं वरचं झाकण जर काढलं मी जर पाणी जर ओतलं नाही याच्यात तर हे किती भरणार पाणी 1000 घन सेंटीमीटर भरणार. 1000 घन सेंटीमीटर म्हणजे 1000 मिलीलीटर आणि 1000 मिलीलीटर म्हणजे 1 लिटर. म्हणजे एवढ्या आकारात जर पाणी जर ओतलं आपण तर किती पाणी बसणार 1 लिटर एवढं पाणी बसणार. म्हणजे माहिती आहे आपल्याला 1 लिटर बरोबर 1000 मिलीलीटर. 1 लिटर बरोबर 1000 घन सेंटीमीटर. म्हणजे जेवढे मिलीलीटर तेवढेच घन सेंटीमीटर. 1 मिलीलीटर 1 घन सेंटीमीटर. 10 मिलीलीटर 10 घन सेंटीमीटर. हे पहा या ठिकाणी दाखवलंय 1 घन सेंटीमीटर बरोबर 1 मिली. म्हणजे 1 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनामध्ये मावणाऱ्या पाण्याचे आकारमान किती असते 1 मिली एवढे असते. आता उदाहरणाला सोडवायला सुरुवात करू पहा प्रत्यक्ष आपण. या ठिकाणी एक उदाहरण सोडून दिलंय बाकीची उदाहरणं आपण सोडवणार आहोत. आता पहिलं उदाहरण पहा हे वाचायचंय तुम्ही आणि काल मी जसं सांगितलं होतं तुम्हाला आपल्या वहीमध्ये काय नोट डाऊन करायचंय पूर्ण उदाहरण लिहू नका तेवढा वेळ तुमच्याकडे नाही उदाहरण लिहायला. फक्त त्या उदाहरणामध्ये गिव्हन थिंग्स ज्या आहेत दिलेल्या बाबी तेवढ्या फक्त काय करायचं आपण उदाहरणाचा क्रमांक टाकायचा. याला टाका पहिला क्रमांक किंवा याला पहिला क्रमांक दिला तरी चालेल. आणि या ठिकाणी उदाहरण वाचतो पण इष्टिकाच्या आकाराच्या मासे ठेवण्याच्या काचेच्या पेटीची लांबी किती दिली 1 मीटर, रुंदी 40 सेमी आणि उंची किती दिली 50 सेमी आहे. तर त्या पेटीत किती लिटर पाणी मावेल ते काढा. एक पेटी आहे पहा. आता पेटी म्हटले का तिचा आकार तिथं दिलाय त्यांनी दिलेला नसतो उदाहरणामध्ये. स्कॉलरशिपला जे उदाहरणं देतात ना आपल्याला ते त्याला इथं इष्टिकाची हा शब्द वापरला जाईल असं नाही. परंतु थोडासा कॉमन सेन्सचा भाग आहे आपल्या की पेटी म्हणा आहे का नाही. पेटी कोणत्या आकाराची असते इष्टिकाची त्या आकाराचीच असते. इष्टिकाची त्या आकाराची पेटी आहे पहा ती आणि त्या पेटीत किती लिटर पाणी मावेल ते आपल्याला काढायचं. आता पेटीत जेवढं पाणी मावेल तेवढं त्या पाण्याचं काय असेल घनफळ असेल. म्हणजेच आपल्याला पेटीचं घनफळ जर काढलं आपण तर त्या पेटीमध्ये जेवढं पाणी बसतंय त्याचं घनफळ आपल्याला निघणार आहे. आणि तेच आपल्याला विचारलंय त्यांनी किती लिटर पाणी त्याच्यामध्ये बसणार आहे. मग आता ते कसं काढतोय आपण पहा. या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही लांबी तुम्ही लिहिताना आता लांबी बरोबर 1 मीटर. रुंदी कशात दिली सेंटीमीटर मध्ये. उंची कशात दिली सेंटीमीटर मध्ये. मग ज्यावेळेस दिलेल्या बाबी वेगवेगळ्या एककात असतील त्यावेळेस काय करायचं आपण या सगळ्या दिलेल्या बाबी त्या एकाच एककामध्ये त्याचं रूपांतर करून घ्यायचे.
एक तर हे जे 2 सेंटीमीटर दिले 40 आणि 50 त्याचं मीटरमध्ये रूपांतर करा. नाही तर मग 1 मीटरचे सेंटीमीटर करा. आणि आपल्याला माहिती आहे 1 मीटरचे सेंटीमीटर किती होतात? 100 होतात. या ठिकाणी ते सोपं पडतंय. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, रुंदी बरोबर 40 सेंटीमीटर आणि उंची किती दिली? 50 सेंटीमीटर. आता एल इज इक्वल टू 100 सेमी, बी बरोबर 40 सेमी आणि एच हाईट म्हणजे किती? 50 सेमी. आता पीटीचं घनफळ बरोबर कोणतं सूत्र वापरलंय पहा? एल गुणिले बी गुणिले एच. या ठिकाणी त्यांनी असं नाही म्हटलं इष्टिकाचे त्याचे घनफळ बरोबर. ते सूत्र आपण लक्षात ठेवायचे. इष्टिकाचे त्याचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, एल गुणिले बी गुणिले एच. या ठिकाणी डायरेक्ट म्हटलंय पहा पीटीचे घनफळ बरोबर एल गुणिले बी गुणिले एच. एल किती? 100, बी किती? 50, एच किती? सॉरी, बी किती? 40 आणि एच किती? 50. या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. गुणाकार सगळ्यांना येत असेल तरी सांगतो सोप्या पद्धतीने आणखी. जे शून्याचे गुणाकार असतात ना खूप सोपे असतात. तुमची गुणाकाराची पद्धत माहित नाही मला. बरेच जण काय करतात असं गुणाकार करतात पहा 100 गुणिले 40 बरोबर. याचं उत्तर आधी काढायचं. नंतर जे काय उत्तर येईल त्याला परत किती करायचं? गुणिले 50 बरोबर. एवढे कष्ट घेण्यापेक्षा सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस शून्याचा गुणाकार शून्य अंतर्भूत असेल संख्येचा गुणाकार आपण करतो. त्या 100 मध्ये शून्य किती आहेत मोजा? 1 2. 40 मध्ये शून्य किती आहे? 1. 50 मध्ये किती? 1. म्हणजे शून्य टोटल काउंट करा. 1 2 3 4. 4 शून्य काउंट केले मांडून घेतले पहा. 1 2 3 4 बरोबर. या ठिकाणी 4 शून्य मी फुली मारतो त्याला किंवा काठ मारतो. शून्य आपण विचारात घेतले आणि इथे मांडून ठेवले. आता गुणाकार कोणत्या संख्या राहिल्या पहा? 1 गुणिले 4. 4 1 4. 4 पंचे 20 झाला गुणाकार. आपण जर असं करत बसलो असतो 40 0 0 40 0 0 40 1 40 उत्तर किती आलंय? 4000. पुन्हा गुणिले 50 पुन्हा 50 चौक. एवढं करण्यापेक्षा जर शून्य मांडून घेतले आणि वरच्यावर गुणाकार केला गुणाकार झाला आपला. किती घन सेंटीमीटर आला मोजा? 1 दशक शतक हजार 10,000 लाख 2 लाख घन सेंटीमीटर. हा काय आला आपला? गुणाकार आला. त्या तिन्ही लांब रुंदी उंचीचा. आता हा गुणाकार आलाय 2 लाख घन सेंटीमीटर. आपल्याला काय विचारलंय? किती लिटर पाणी मावेल? आपल्याला घन सेंटीमीटर नाही विचारलं, घनमीटर नाही विचारलं, किती लिटर विचारलंय. मग आपल्याला हे माहित पाहिजे. काय माहित पाहिजे? 1 लिटर बरोबर 1000 घन सेंटीमीटर. आता ज्यावेळेस तिथे घन सेंटीमीटर दिलेले आहेत 2 लाख घन सेंटीमीटर दिलेले आहेत त्याचं रूपांतर आपल्याला कशात करायचंय? लिटर मध्ये करायचंय. म्हणून काय केलं या ठिकाणी 2 लाखाला कितीने भागला आपण? 1000ने भागलं, भागाकार केला. भागाकार करताना सुद्धा खूप सोपा केला. त्या शून्यासाठी हा शून्य गेला, त्या शून्यासाठी हा शून्य गेला, त्या शून्यासाठी हा शून्य गेला. काय राहिलं खाली? 200 भागिले 1. 200 भागिले 1 म्हणजे किती? 200. 200 लिटर पाणी मावेल पाच मध्ये दिलंय. कारण मी पाहतो हे कारण चुकीचं नाही. याला म्हणतात म्हणून. त्याचे 3 भासतात म्हणून. आणि कारण कारण 1000 लिटर बरोबर 1 लिटर. मग पीटी मध्ये पाणी किती मावेल? पीटी मध्ये त्या पीटी मध्ये 200 लिटर पाणी मावेल. मला वाटतं पहिलं उदाहरण तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळालं असेल. पुढचं उदाहरण याच पद्धतीचे आहे. त्या उदाहरण जे असतील ते आपण पाहणार आहोत. हा हे अगदी तसंच उदाहरण आहे. तुम्ही लगेच काय करायचं? पेनाने काय करा? नोट डाऊन करा. उदाहरण वाचतो मी माझं जे वाचन चालू असेल त्यावेळेस तुमचं पेन खाली चालू पाहिजे. म्हणजे तुम्हाला स्पीडने उदाहरण सोडवता येईल. एका ठोक्याची लांबी 20 सेंटीमीटर आहे, रुंदी 10.5 सेंटीमीटर व उंची 8 सेंटीमीटर असल्यास काय विचारलंय? त्याचे घनफळ किती? आता इथं पुन्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे पहा. खोक्याची विचारली त्यांनी बरं का. खोक्याचं घनफळ विचारलं. आता मला सांगा खोकं कोणत्या आकाराचं असेल? कोणत्या आकाराचं असेल? घनाकार असेल का इष्टिकाची त्या आकाराचं असेल? आता काही जण म्हणतील सर इष्टिकाची त्या आकाराचं, तुम्ही म्हटले इष्टिकाची त्या आकाराचेच खोके असतात. परंतु सर आमच्याकडे एक असं खोकं आहे तर ती घनाकृती खोकं आहे. आपण असं समजू इथं तुम्हाला घन दाखवलं मी. याचं आपण जर पुठ्ठ्याचं खोकं बनवलं ते घनाकाराचं खोकं बनू शकतं किंवा घनाकृतीचं खोकं बनू शकतं. मग नुसतं खोक्यावरून कसं काय समजायचं त्याचा आकार कसा आहे? थोडा विचार करा.
हा प्रश्न थोडासा विचार करू कसा आहे, त्याची लांबी किती दिली 20 सेंटीमीटर, रुंदी किती 10.5, उंची किती 8. मग थोडासा या ठिकाणी कॉमन सेन्स असा वापरायचा, घनाची प्रत्येक बाजू कशी असते, समान लांबीची असते आणि इष्टिकाची तिची बाजू समान लांबीच्या नसतात. बरोबर. इथं कोणत्या दोन बाजू समान दिसतात तुम्हाला, कोणत्याच दिसत नाही. दोन बाजू समान असू शकतात इष्टिकाची तिच्या, पण तिन्ही जर समान असतील तर, तिन्ही बाजू जर समान असल्या इष्टिकाची तिच्या, तर इष्टिकाची तिची राहतच नाही, तिचं काय तयार होतो, घनच तयार होतो. या ठिकाणी जर तीन वेगवेगळे डायमेन्शन, तीन फिगर, तीन दिसत आहेत तुम्हाला अंक, तीन वेगवेगळे अंक दिसत आहेत, लांबी वेगळी दिसते, रुंदी वेगळी दिसते, उंची वेगळी दिसते, याचाच अर्थ हा घन नाहीच. हा कोणता आकार आहे, इष्टिकाची आकार आहे. म्हणून खोक्याचं घनफळ काढायचं म्हणजे इष्टिकाचं घनफळ काढायचं. या ठिकाणी सूत्र लिहितो मी, तुम्ही पण लिहा. काय सूत्र लिहिणार, खोक्याचे घनफळ बरोबर काय लिहिणार, लिहा एल गुणिले बी गुणिले एच घेऊन टाका. बरोबर. लांबी किती 20, रुंदी 10.5 आणि उंची किती 8. कसं करणार गुणाकार पहा. आता दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा, किंवा 20चा आणि 8चा गुणाकार आधी जर केला तुम्ही तरी चालेल. आपण काय करू, 20चा आणि 105चा गुणाकार आधी करून घेऊ. 105 गुणिले 20. आता 105 नाही 10.5 पण गुणाकार करताना दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करावा लागतो. 20 100, हातचे आले 10, 20 0 0 10, 0 हातचा आला 1, 20 21 आणि 21. किती आला गुणाकार 2100. परंतु या ठिकाणी गुणाकारामध्ये 10.5 होतं, दशांश चिन्हानंतर काय होतं, एक अंक आपला होता, म्हणून आपण एक घर सोडून काय करायचं, इथं दशांश चिन्ह द्यायचं आहे. किती येईल गुणाकार आपला हा 210 येईल. 210 गुणिले 8 हा जर गुणाकार केला तुम्ही तर 8 0 0, 8 1 8 आणि 8 2 16, 1680 काय आलंय घनफळ. पण त्याला एकक द्यावं लागेल ना आपल्याला. हे जर सगळं कशामध्ये सेंटीमीटर मध्ये, म्हणून 1680 जे उत्तर आलंय घनफळ हे सुद्धा कशात येईल, घन सेंटीमीटर मध्ये येईल. 1680 घन सेंटीमीटर, घन सेमी म्हणजेच घन सेंटीमीटर, किंवा याचं पण लिहू शकतो, या लिहिलं तरी चालतं. 1680 सेंटीमीटरचा घन. तुम्हाला जर दिला दोन पर्याय निवडा, 1680 सेंटीमीटर घन आणि 1680 घन सेंटीमीटर. तुम्हाला असं वाटायला नको 1680 तर सारखे दिसत आहे, पण इकडे घन सेंटीमीटर म्हणलंय आणि सेंटीमीटरचा तिसरा घात लिहिलाय, जे काय हा काय प्रकार आहे, वेगळंच दिसतंय काहीतरी. हे दोन्ही एकच आहे. सेंटीमीटरचा घन म्हणजे घन सेंटीमीटर. हे किरकोळ छोट्या बाबी चूक होते, पाहिजे लक्षात ठेवा. पहा आता तुमचं सोपं उदाहरण, एका घनाची बाजू 8 सेंटीमीटर आहे, तर त्याचे घनफळ सर्वांना खाली वरती. एका घनाची बाजू 8 सेंटीमीटर आहे, त्याचे घनफळ किती, बाजू लिहून घ्या. घनाची बाजू किती दिली आहे 8 सेंटीमीटर. बरोबर. आणि काय विचारलंय, त्या घनाचं घनफळ विचारलंय. घनाचे घनफळ बरोबर काय सूत्र आहे, घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. बाजू कोण साठी तुम्ही इथं बाजूचा घन. बाजू किती दिली आपली 8. 8चा काय करायचं आपल्याला घन करायचंय. कालच्या तासिकेला सांगितलं होतं मी तुम्हाला, आपण ज्यावेळेस पृष्ठफळ आणि घनफळ संकल्पना पाहतो त्याच्यावर उदाहरण आपल्याला स्कॉलरशिप सोडवायची, त्यावेळेस प्री रिक्वायरमेंट ही आहे की आपल्याला 1 ते 30 पर्यंत संख्यांचे वर्ग आपले पाठ असावे आणि 1 ते 15 पर्यंतच्या संख्यांचे घन एका दिवसात जमणारी गोष्टी नाही, सरावाने ते आपल्याला सहज शक्य आहे. आता 8चं घन जर केला तुम्ही, पाठांतर असेल तर लक्षात येईल तुम्हाला, 8चं घन 512 नसेल तर 8चं घन म्हणजे काय, 8चा 3 वेळा गुणाकार. बरोबर. 8 8 64, 64 गुणिले 8 हा जर गुणाकार केला 8 चोक 32, 7 आले 3, 8 6 48, 48 आणि 3
51 किती आलं उत्तर 512. 512 काय घन सेंटीमीटर. कुठं आहे पर्याय इथं आहे बरोबर. उत्तर किती आलं आपलं ते घनाचं घनफळ आलं 512 घन सेंटीमीटर. लक्षात आलं असेल उदाहरण सर्वांचं. पुढे उदाहरण दिले पहा. आता एका इष्टिकाची तिची लांबी 12 सेंटीमीटर, रुंदी 8 सेंटीमीटर आणि उंची 4 सेंटीमीटर आहे. तर त्या इष्टिकाची तिचे घनफळ किती. काय करायचंय तुम्ही उदाहरणात दिलेल्या बाबी ज्या आहेत त्या लिहून घ्यायच्यात. या ठिकाणी लिहितो मी L इज इक्वल टू 12 सेंटीमीटर, B इज इक्वल टू 8 सेंटीमीटर बरोबर. पुढे काय दिलंय H उंची किती दिली 4 सेंटीमीटर. विचारलंय काय तर ते इष्टिकाची त्याची घनफळ किती. मग सूत्र या ठिकाणी तुम्ही देऊन टाकायचं. काय लिहायचं इष्टिकाची तिचे घनफळ बरोबर. माझ्यासोबत जर लिहिलं तुम्ही तर तुमच्या लगेच पाठवेल पहा सूत्र. इष्टिकाची तिची घनफळ बरोबर इष्टिकाची तिला 3 मिती असतात. कोणत्या लांबी रुंदी उंची. त्या तिन्हींचा गुणाकार करायचा. घनफळ बरोबर L गुणिले B गुणिले H. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. ते जर घेतलं आपण या ठिकाणी इकडे घेतो मी. लांबी किती येईल 12 दिलेली आहे, रुंदी किती 8 आणि उंची किती आहे 4. या ठिकाणी काय करायचं गुणाकार करायचंय. गुणाकार करायचं म्हणलं पुन्हा पाढे लागतात. मागाशी तुम्हाला सांगितलं वर्ग पाठ असावेत, पाढे सुद्धा पाठ असावेत आपल्या. पाढ्याशिवाय आपण गुणाकारही करू शकत नाही, भागाकारही करू शकत नाही. 12चा पाढा पाठ असेल तर 12 8 किती 12 8 96. 96 गुणिले 4, 4 आहे 24, 4 9 36 आणि 2 38. किती आलं उत्तर आपलं 384. 384 पण काय म्हणणार याला तुम्ही घन सेंटीमीटर म्हणणार किंवा सेंटीमीटरचं घन म्हणणार. आणि हे उत्तर पर्याय कुठं आहे तुम्ही पहा एकदा. 288, 430, 384, 360. तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय दिलेला आहे पहा 384. आणि हे काय आहे आपलं उत्तर 384 घन सेंटीमीटर. समजलंय. पुढचं उदाहरण. एका घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ 294 मीटर आहे. तर त्या घनाचे घनफळ किती. आता हा घटक जो आहे किंवा हे जे उदाहरण आहे हे फक्त घनफळ घटकावर नाही. काल आपण पृष्ठफळ पाहिलं होतं कालच्या तासावर. आता आज काय करायचं आपल्याला कालच्या तासाला जे पाहिलंय ते काल जे शिकलो आपण ते आणि आज जे शिकलेलो आहोत ते दोन्हींचं पण उपयोजन करायचंय. म्हणजे काय करायचंय आपल्याला घनाचं पृष्ठफळ पण माहित पाहिजे आणि घनाचं घनफळ पण माहित पाहिजे. म्हणजे घनाच्या पृष्ठफळाचं सूत्र माहित असेल, घनाच्या घनफळाचं सूत्र माहित असेल, ते सूत्र जर पाठ असेल तर आपण हे उदाहरण सोडवू शकतो, नव्हे तर सोडवू शकतो. येते लक्षात. मला काय विचारलंय एका घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ 294 मीटर आहे. तर त्या घनाकृतीचे घनफळ किती. पहिल्यांदा आपल्याला पृष्ठफळ दिलंय त्यांनी बरोबर. पृष्ठफळावरून काढावं लागेल आपल्याला. घनाचं पृष्ठफळ दिलंय घनाची बाजू काढावं लागेल बरोबर. आता बाजू काढायची आपल्याला पण घनाकृतीचं पृष्ठफळ त्याचं सूत्र माहित पाहिजे आपल्याला. त्या ठिकाणी आपण लिहितोय काय लिहिलं होतं सूत्र आपण घनाचे एकूण पृष्ठफळ किंवा घनाचे पृष्ठफळ बरोबर. काय सूत्र आहे लक्षात आहे तुमच्या. जर तासिका तुमच्या समोर वही असेल कालची तर पण उलटून पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6L वर्ग किंवा 6A वर्ग. मी L वर्ग म्हणतो. ए म्हणा बी म्हणा सी म्हणा झेड पर्यंत कोणताही अक्षर घ्या चालेल. मी एल घेतला, मला एल आवडलं म्हणून मी एल घेतला. 6L वर्ग. घनाची एकूण पृष्ठफळ बरोबर 6L वर्ग. एल काय आहे एल ही घनाची बाजू आहे आणि 6 अंक काय आहे हे कालच पाहिलंय. 6 आणि का गुणायचं घनाला 6 पृष्ठ असतात. पृष्ठफळ म्हणजे सगळ्या बाजूच्या पृष्ठाच्या क्षेत्रफळांची बेरीज. किती आहे ते 6L वर्ग. हे सूत्र आहे घनाच्या पृष्ठफळाचं त्याला आपण पाहिलेलं. आता घनाचं पृष्ठफळ काढायचं नाही आपल्याला, ते दिलेलं आहे आपल्याला. किती आहे 294. मग मी असं लिहितो 294 बरोबर 6L चा वर्ग. हेच मी काय करतो बाजूची आदला बदली करतो.
6l वर्ग अलीकडे घेतो, 294 पलीकडे घेतो. 6l वर्ग बरोबर 294. समीकरणात अशी आदला बदली चालते. लेफ्ट साईड राईट साईड अल्टरनेट करता येते आपल्याला, कारण हे समानतेचं चिन्ह आहे बरोबर. तर दोन्ही बाजू काय राहतात, समान राहतात. आता काय करायचं, मला हे समीकरण सोडवायचंय. आता समीकरण सोडवायचं अतिशय सोपं आहे. तुम्ही 7वीचे विद्यार्थी आहात. समीकरणे घटक आपल्याला कितवीला शिकलो आपण, 6वीला शिकलो मागच्या इच्छेमध्ये. कसं सोडवायचं समीकरण? समीकरण सोडवणे हा त्या तासाचा भाग नाही, परंतु समीकरण सोडवावं लागतंय. समीकरण सोडवल्याशिवाय उदाहरण सुटणार नाही. गणित म्हणजे असं नाही की आज मी तुम्हाला गणपती शिकवतोय. पहा, गणपती शिकवताना कशाची गरज पडली, पृष्ठफळाची. आणि गणपती पृष्ठफळ काढण्यासाठी काय लागलं, पाढीपाठ लागली. संख्यांचा वर्ग माहीत पाहिजे, संख्यांचे घन माहीत पाहिजेत. एवढं माहीत असून उपयोग नाही. गुणाकार जमला पाहिजे, भागाकार जमला पाहिजे, सगळ्या गणिती क्रिया आपल्याला आल्या पाहिजे. इथपर्यंत येऊनही थांबलं नाही. आता समीकरणापाशी येऊन गुंतलं. पहा, हे जर समीकरण इथपर्यंत आलं, पुढे जर सुटलं नाही आपल्याला, तर म्हणजे आपल्याला घनफळ पृष्ठफळ गणित अतिशय मोठा विषय, पहा मोठं शास्त्र आहे गणित म्हणजे. आणि गणितातले सगळे घटक एकमेकांशी कसे आहेत, संबंधित आहेत, एकमेकांमध्ये ते गुंतलेले आहेत. प्रत्येक घटक तुम्ही गणिताचा ज्यावेळेस अभ्यासताना दुसरा घटक अभ्यासताना त्याचा उपयोग होत असतो. आता समीकरण कसं सोडवायचं? समीकरण सोडवताना दोन्ही बाजूवर समान क्रिया करावी लागतात. म्हणजे जर बेरीज करायची, दोन्ही बाजू समान संख्या मिळवा. वजाबाकी करायची, दोन्हीतून समान संख्या वजा करा. गुणाकार करायचा, दोन्हीला समान संख्येने गुणा दोन्ही बाजूला. भागायचं, दोन्हीला समान संख्येने भागा. या ठिकाणी 6ने भागतो. 6ने काय भागतो? मला 6 ही नकोय. 6 का नकोय? 6 तिथे काय राहील, एल वर्ग राहील. मला एल वर्ग का पाहिजे? तर मला एल पाहिजे. एल का पाहिजे? एल म्हणजे घनाची बाजू येईल. घनाची बाजू काय पाहिजे? घनाची बाजू जर भेटेल, मला काय भेटेल? घनाचं घनफळ भेटेल. कारण घनाचं घनफळ बरोबर बाजूचं घन. एलचं घन केला का मला घनफळ भेटणार आहे. त्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी मला एल हवा आहे. एल किती? एल माहीत करून घेण्यासाठी मला फक्त इथं एलच ठेवायचं आहे. सध्या मी काय करतो, समीकरणाला 6ने भागतो. समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 6ने जर भागलं मी, तर या ठिकाणी असं होईल. पहा, 6l वर्ग भागिले 6 बरोबर 294 भागिले 6. 6ला 6 गेले, काय राहील? आता इकडे घेतो मी, जागा नाही मला खाली. एल वर्ग बरोबर 294 भागिले 6. हा भागाकार जर केला आपण, तर किती होईल? पहा, 6 चोक 24, खाली राहिले 5, पुढचे 4, 6 9 54. एल वर्ग बरोबर 49. आता वर्ग वर्गमूळ घन घनमूळ हे पाठ पाहिजे आपल्या. एल वर्ग बरोबर 49. मग कोणत्या संख्येचा वर्ग 49 असतो? किंवा 49 ही वर्ग संख्या आहे. मग 49 वर्गमूळ किती? 49 वर्गमूळ आहे 7. समीकरणात दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेतलं तर आपल्याला भेटेल एल बरोबर 7. एल भेटला मला. एल किती आला? 7 आला. आता आपल्याला एल भेटला म्हणजे घनाची बाजू भेटली. आता काय करायचंय? घनाचं घनफळ काढायचं. या ठिकाणी सूत्र लिहा, घनाचे घनफळ बरोबर घनाचे घनफळ बरोबर काय लिहिणार? एल घन किंवा बाजूचा घन. आणि बाजू किती आली आपली? 7. 7चा काय करायचंय तुम्हाला? घन करायचंय. आणि 7चा घन म्हणजे 7चा काय करायचं आहे? 3 वेळा गुणाकार करायचा. तो जर केला आपण 7 7 49. 49 म्हणजे तिसऱ्यांदा गुणाकार होईल. 7 9 63. त्याले 6. 7 चोक 28. 28 आणि वरचे 6 किती झाले? 34. 343 घन सेंटीमीटर. आता सेंटीमीटर मीटर येईल, कारण इथं पृष्ठफळ चौरस मीटर मध्ये. बाजू सुद्धा 7 काय आली? 7 मीटर बाजू आली बरोबर. बाजू जर 7 मीटर असेल तर घनफळ हे मिळाले 343. त्याचं युनिट काय असेल? घनमीटर असेल. 343 घनमीटर किंवा घमी असं लिहिलं तरी चालतं. 343 घनमीटर हे आपलं उत्तर आलं. मग कुठे आहे 343 घनमीटर? पर्याय क्रमांक 2 मध्ये ते दिलेलं आहे. समजलंय? आधी पृष्ठफळ दिलं, तर पृष्ठफळावरून आपण घनाची बाजू काढली. घनाची बाजू काढली, त्या बाजूचा काय केला? घन केला. हे उदाहरण सोडवायला मी तुम्हाला 5 मिनिटं सोडून दाखवलं. याला 5 मिनिटं लागायला नकोत किंवा 4 मिनिटं लागायला नकोत. तर आपलं 1 ते 1.5 मिनिटात सोडून झालं पाहिजे. 1 मिनिटं पुरेसं आहे याला, जर संख्येचा वर्ग घन जर आपल्या पाठ असेल तर. पुढचं उदाहरण आहे होता. एका घनाची बाजू 6 मीटर आहे.
ती 1200 यांनी केली तर त्या घनाचे घनफळ किती पटीने वाढेल. घन दिलाय 5 त्याची बाजू किती दिली 6 मीटर दिली बरोबर. ती 1200 सेमी केली तर त्या घनाचे घनफळ किती पटीने वाढेल. आता क्लिष्ट उदाहरण कसं आहे पहा. फार काही अवघड नाही परंतु थोडंसं डोकं लावण्यासारखं एक उदाहरण आहे. इथं पट विचारले आपल्याला आहे की नाही. आता बाजू दिली मीटर मध्ये आणि नंतर किती दिली ती 1200 सेमी केली बरोबर. मग आपल्याला काय करावं लागेल. आता बाजू 6 मीटर आहे आपण काय करू पहिल्यांदा त्या घनाचं घनफळ काढून घेऊ. याला आपण मूळ घन म्हणू आणि याला नवीन घन म्हणू कारण काय केलंय बाजू वाढवली म्हणजे तो घन नवीन झाला ना. आता जो मूळ घन आहे असं म्हणू आपण आता मूळ घनाचे घनफळ बरोबर बाजू घन किंवा मूळ बाजूचं घन. पहिली जी बाजू होती आपली किती आहे 6 मीटर. मग 6 मीटरचं काय करायचं आपल्याला घन करायचं आहे आणि तो घन जर केला आपण 6चा घन तर पाठ पाहिजे आपल्या 6चा घन किती येतो 6चा घन येतो 216. 216 काय आलंय घन मीटर. काय आलं पहिल्या घनाचं किंवा मूळ घनाचं घनफळ. आता आपल्याला नवीन घन केला बाजू किती केली आपण 1200 केली 1200 सेमी. आता सगळ्याला माहिती आहे 1 मीटर बरोबर 100 सेमी. 1 सेंटीमीटर रूपांतर मीटर मध्ये करायचं असतं आपल्याला आपण काय करतो त्याला सेंटीमीटरला 100 ने भागतो. 1200ला जर मी 100 ने भागलं 1200 सेमी दिले. मला इथे काय पाहिजे मीटर पाहिजे. म्हणजे सेंटीमीटरचे मीटर करायचे त्यावेळेस आपण त्याला 100 ने भागलं पाहिजे. भागिले 100 हा एक शून्य गेला हा एक गेला 2 शून्य गेले खाली किती राहिले 1200 12 भागिले 1 म्हणजे 1200 सेमीचे मीटर किती झाले 12 मीटर झाले बरोबर. मला दोन्ही एका एककात पाहिजे. आता मी असं म्हणतो नवीन घनाचे घनफळ कारण पहिला जो मूळ घन होता त्याचं घनफळ काढलं 216. आता इथं असं म्हणतो मी नवीन घनाचे घनफळ बरोबर नवीन बाजूचं घन किंवा बाजूचा घन. आता बाजू बदललेली आहे इथं बाजू किती आली आपली नवीन बाजू किती आली 12 मीटर आली म्हणजे 12चं घन करावं लागेल आपल्याला 12चा घन बरोबर. आता 12चं घन किती आहे ते आपल्याला काढावं लागेल बरोबर. पाठ असेल तर ठीक नसेल तर आपण काय करणार 12चा 3 वेळा गुणाकार 12चा वर्ग माहित पाहिजे आपल्याला 12चा वर्ग 144. त्याला पुन्हा किती गुणणार 12 ने 12 चोक किती 48 हातचे आले 4 12 चोक 48 आणि 4 52 हातचे आले 5 12 1 12 5 17 1728 आहे 12चा घन आहे. या ठिकाणी किती आलंय 1728 घनमीटर. आता प्रश्न काय विचारला होता आपल्याला तर त्या घनाचे घनफळ किती पटीने वाढेल. मग आता पट विचारली मग आता नवीन जे घनफळ तयार झालंय आपलं 1728 याला कितीने भागावं लागेल आपल्याला 216 ने भागावं लागेल. पहा का भागायचं 216 नवीन घनफळ आलं 1728 पहिलं घनफळ किती होतं 216. मग नवीन घनफळ हे मूळ घनफळाच्या किती पटीने वाढलं ते विचारलंय आपल्याला. बाजू 6 मीटर होती ती 1200 सेंटीमीटर केली म्हणजे 12 मीटर केली तर येणाऱ्या नवीन घनाचे घनफळ किती पटीने वाढेल. पहिलं एवढं होतं 216 घनमीटर. आता इतकं झालं म्हणजे किती पट वाढलं दुप्पट झालं का तिप्पट झालं का 4 पट झालं का. आता या एवढा जर वाचा करायचा नसेल तर थोडा कॉमन सेन्सचा भाग वापरायचा. आपण पर्यायाकडे गेलोच नाही उत्तर शोध नाही त्याने 2 पद्धती असतात. मी तुम्हाला एकदम ट्रॅडिशनल पारंपरिक पद्धतीने आतापर्यंत शिकवलंय उत्तर आपण जसं वर्गात शिकवतो उदाहरण प्रत्यक्ष सोडवायला स्कॉलरशिप मध्ये आपण या पद्धतीने नाही थोडे शॉर्ट ट्रिक्स वापरणार आहोत. आता जर 2 पटीने म्हटलं तर 216ची दुप्पट किती होईल 16 सोडून जवळचे 200 किती होतील 400. आता उत्तर किती आहे आपल्याला 1700 म्हणजे दुप्पट होणार नाही. 3 पट व्यतिरिक्त 600 3 पट सुद्धा होणार बरोबर. 4 पट बेचोक आणि 200 4 पट 800 16 4 पट 16 चोक 64 864 4 पट सुद्धा होणार. कोणता करायचं राहिला 8 पटी हा तर 8च येणार आहे. कशावरून काढलं पर्यायावरून नसेल तर खात्री करा 216ला किती गुणू आपण 8 ने गुणू बरोबर. 8 6 48 40 4 8 1 8 4 12 16 1 8 2 16 16 ने 17
त्याला उत्तर 1728. म्हणजे 216ची जर आपण 8 पट केली तर 1728 उत्तर येतं. म्हणजेच आपण घनाची बाजू 6 मीटर इतकी पट केली, 12 मीटर केली, त्यावेळेस काय झालं, घनाचं घनफळ किती पटीने वाढलं? 8 पटीने वाढलं. पहा किती पटीने? 8 पटीने. अशी उदाहरण स्कॉलरशिप मध्ये हमखास विचारले जातात. या पद्धतीचे उदाहरण विचारले गेलेले आहे. आता समजलं असेल हे उदाहरण. पहा पुढचं उदाहरण आहे, वाचा. एका घनाचे घनफळ 729 घन सेंटीमीटर आहे, तर त्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती येईल? आता काय करायचंय, घनाचं घनफळ दिलंय किती? 729 घन सेंटीमीटर. मग बाजूचा घन 729, बरोबर. मी डायरेक्ट लिहितो आता शॉर्ट मध्ये इथं. बाजूचा घन बरोबर 729, म्हणून बाजू बरोबर 729 घनमूळ काढा. 729 घनमूळ किती येईल? 9. बाजू भेटली मला, किती आहे? 9 सेंटीमीटर आहे. मग आता घनाचं पृष्ठफळ किती येईल? बाजू जर 9 भेटली, घनाच्या पृष्ठफळाचं सूत्र 6 ए वर्ग बरोबर 6 गुणिले ए चा वर्ग, म्हणजे कोणाचा वर्ग करायचा? 9 चा वर्ग करायचा, बरोबर. 6 गुणिले 9 चा वर्ग 81 बरोबर 6 1 6 6 8 48 486 घन सेंटीमीटर. सॉरी 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 पृष्ठफळ विचारलंय बरं का, सॉरी माझी एक चूक झाली. घनफळ दिलेलं आहे घन सेंटीमीटर मध्ये, पण विचारलं काय? पृष्ठफळ. घनफळ घन सेंटीमीटर मध्ये येतं, पृष्ठफळ हे चौरस मीटर मध्ये किंवा चौरस सेंटीमीटर मध्ये येतं. आता इथं एकक कोणतं आहे आपलं? बाजू किती आली आपली? 9 सेंटीमीटर आली, बरोबर. या ठिकाणी 486 हे सुद्धा कसं येणार? पृष्ठफळ चौरस सेंटीमीटर मध्ये येणार. उत्तर किती येईल आपलं? चौरस 486 चौरस सेंटीमीटर. आलं लक्षात सर्वांच्या? उदाहरण पहा, वाचा आणि काय करा, लिहून घ्या. एका इष्टिकाची तिची लांबी वरून प्रत्येकी 5 सेंटीमीटर असून तिचे घनफळ 150 घन सेंटीमीटर आहे, तर तिची उंची किती? उंची काढायची आपल्याला, बरोबर. या ठिकाणी लांबी रुंदी सारखीच आहे, म्हणजे एल बरोबर 5, टी बरोबर सुद्धा किती? 5, आणि एच बरोबर काढायची, दिल्ली नाही दिले डायरेक्ट 150 सेंटीमीटर. इथं आपण डायरेक्ट असं म्हणू शकतो, इष्टिकाची तिचे घनफळ बरोबर एल गुणिले बी गुणिले एच. आता घनफळ दिलेलं आहे आपल्याला 150, 150 बरोबर एल किती? 5, बी किती? 5 गुणिले एच, म्हणजे 150 बरोबर 5 5 25, 150 बरोबर 25 एच, आणि म्हणून एच बरोबर काय करणार? 150 भागिले 25. 25 चा पाडा म्हणा 150 पर्यंत. 25 चा 150, एच बरोबर किती आलंय? 6 सेंटीमीटर. पर्याय आहे का? पहा त्या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक 2. उंची आपल्याला त्या इष्टिकाची तिची मिळालेली आहे. आले लक्षात? सोपं उदाहरण होते पण. आता पहा, असे उदाहरण आहेत. एका घनाची बाजू 1.2 मीटर आहे, तर त्याचे घनफळ किती? काय नाही करायचं, 1.2 गुणिले 1.2 गुणिले 1.2 म्हणजे 12चा वर्ग पाठ पाहिजे आपल्या. 12चा वर्ग मागाशी काढला होता आपण, किती काढला होता? 12चा वर्ग, 12चा सॉरी घन, 12चा वर्ग 144 माहिती आहे. 12चा घन करावा लागेल आपल्याला, आणि त्या घनामध्ये काय करायचं? 1.2 चा 3 गुणाकार आहे, म्हणून 3 दशांश सोडून दशांश चिन्ह द्यायचं. 12चा घन आहे 1728. 1728. आता चुकवण्यासाठी 2 पर्याय सारखे वापरले, तिथे 1728 तिथे 1728. 17.28 1.728 कोणतं बरोबर समजायचं? थोडासा विचार करायचा. घनाची बाजू 1.2 मीटर, 1.2 चा आपल्याला घन करायचा आहे, बरोबर. 1.2 चा घन करायचं म्हणजे चिन्ह गुणाकार करायचा. चिन्ह गुणाकार करायचं म्हणजे दशांश चिन्ह किती वेळा येणार? 3 वेळा येणार. दशांश चिन्हाच्या पुढं इथे एक संख्या आहे, बरोबर. दाखवतो तुम्हाला. 1.2 गुणिले 1.2 गुणिले 1.2. आता उत्तर तर माहिती आहे आपल्याला. 12चा घन किती आलाय? 1728. इथं दशांश चिन्हाच्या पुढं एक अंक, दशांश चिन्हाच्या पुढे एक अंक, दशांश चिन्हाच्या पुढे एक अंक, 3 अंक उजवीकडून सोडायचे, 1 2 3, आणि दशांश चिन्ह द्यायचं. ते आपलं आहे उत्तर 1.728 घन मीटर.
नुसतं निरीक्षणाने सुद्धा आपण अर्ध्या मिनिटाच्या आत याचं उत्तर काढू शकतो. याला फक्त पाठांतर पाहिजे, संख्यांचे वर्ग पाठ पाहिजेत, घन पाठ पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं पाढे पण पाठ पाहिजेत. पहा, एका इष्टिकाची त्या आकाराच्या विटेची लांबी 25 सेमी, रुंदी 12 सेमी, उंची 10 सेमी असल्यास तिचे घनफळ किती? विट दिली, लांबी रुंदी उंचीचा गुणाकार करा. तोंडीत सोडू आपण. 25 10 250, 250 250 गुणिले 12, 250 ला 10, 250 ची 10 पट केली 2500. पुन्हा 250 दोन वेळा घेतली 2500, 500 मिळवा. 2500 500 मिळवले किती येतील? 3000 येतील. एवढं सोपं आहे पहा, 3000 घन सेंटीमीटर. उदाहरण तुम्ही फक्त काय करा, 9 नंबर टाका आणि इथं फक्त लिहा एल बरोबर 25, बी बरोबर 12, एच बरोबर 10. असं सोडवायचं तुम्हाला स्वाध्याय होमवर्क ठेवलाय मी तो. उत्तर किती येणार याचं? 3000 घन सेंटीमीटर. पुढचं उदाहरण पहा, एका घनाचे घनफळ 64 घन सेंटीमीटर आहे, तर त्याच्या दोन पृष्ठाचे क्षेत्रफळ किती? हे उदाहरण पण चांगलं आहे. अजून एक ट्विस्टेड उदाहरण आहे पहा, ते एक आपण पाहणार आहोत. घनफळ दिले 64 घन सेंटीमीटर, मग त्याचा 64 काय काढा, घनमूळ काढा. 64 घनमूळ किती येईल? 4 येतं. म्हणजे घनाची बाजू मला मिळाली. शॉर्ट मध्ये सोडतो मी थोडंसं. बाजू किती मिळाली मला? 4 मिळाली. 4 कशी मिळाली? घनाचं घनफळ 64 आहे, 64चं घनमूळ काढलं का मला बाजू मिळणार आहे. बाजू किती आली? 4 सेंटीमीटर. आता त्याच्या दोन पृष्ठांचं क्षेत्रफळ किती? हा घन आहे माझा, याचा घनफळ 64 घन सेंटीमीटर आहे. त्याच्या दोन पृष्ठाचं क्षेत्रफळ, दोन पृष्ठ कोणते घ्या? समोरचं घ्या, मागचं घ्या, किंवा समोरचं आणि इकडचं घ्या. मी समोरचं आणि उजव्या बाजूचं घेतो. त्याचं क्षेत्रफळ काढायचंय. मग आता क्षेत्रफळ काढायचं म्हणजे काय काढायचं? हा जो दिसतोय समोर तुम्हाला, हा कोणता भाग आहे? घनाचा जो भाग आहे चौरस आकार आहे, आणि चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग. मग बाजूचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग. 4चा वर्ग किती झाला? 16. पण हे एका चौरसाचं झालं, एका पृष्ठाचं. इथं किती विचारलंय? दोन पृष्ठाचं. याचं 16 येतं, हे पण किती असणार? 16च असणार, कारण घनाच्या सगळ्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ समानच असतं. मग 16 अधिक 16 किती झाले? 32. 32 काय येणार उत्तर? 32 चौसेमी. 32 चौसेमी आहे का पहा पर्यायामध्ये? 32 चौसेमी आहे या ठिकाणी. घनफळावरून काय काढलं आपण? पृष्ठफळ. मागाशी पृष्ठफळावरून काय काढलं होतं? घनफळ. दोन्ही उदाहरणं, दोन्ही घटक एकमेकांमध्ये कंबाईन करून या ठिकाणी विचारले जातात. आता हे पण सोपं आहे पहा, तोंडी सोडू आपण. 4 मीटर लांब, 3 मीटर रुंद व 1.5 मीटर उंचीच्या टाकीत किती किलोलिटर पाणी मावेल? आता जर गुणाकार केला आपण, इष्टिकाची त्या आकाराची टाकी, डायरेक्ट गुणाकार करा. 4 त्रिक 12, बरोबर? 4 त्रिक 12, 12 गुणिले 1.5, 12ची 1.5 पट करा. 12ची दुप्पट केली 24, 12ची 1.5 पट केली किती होईल? 18 होईल. मग 18 उत्तर कुठे आहे इथं? 18,180, 18 आणि 1800. सगळं 18ची सिरियल घेतली आपण चुकावेत म्हणून. उदाहरणं असे फसवे असतात, पर्याय फसवे असतात की जिथं आपण चुकलो पाहिजेत, पण आपण चुकायचं नाही. याचा गुणाकार केला 1 किलो लिटर, बरोबर? मग इथं किती लिटर मावेल पाणी? 18 किलो लिटर. हे आपलं उत्तर. पुढचं सोपं आहे पहा, इष्टिकाची त्याच्या आकाराच्या टाकीच्या भिंती 150 गुणिले 70 गुणिले 40 सेमी मापाच्या आहेत, तर त्या टाकीत एकूण किती लिटर पाणी मावेल? सरळ काय करायचं, याचा गुणाकार करायचा. याचा गुणाकार जर केला आपण तर काय भेटेल आपल्याला? घनफळ भेटेल, बरोबर? पहा, गुणाकार करताना 0 0 0 3 0 मी लिहून टाकतो. 1 2 3 15 7 105, 105 गुणिले 4 करतो. 4 पंचे 20, 4 2 4 0 0 2 4 1 4, 420. 4,20,000 घन सेंटीमीटर एवढं पाणी मावेल. 4,20,000 पर्यायात पुढंच नाही, पण आपल्याला माहिती 1000 घन सेंटीमीटर बरोबर 1 लिटर. या उत्तराला 4,20,000 जे उत्तर आले त्याला 1000 ने भागावं लागेल, म्हणजे आपल्याला लिटर भेटतील. या 3 शून्याला 3 शून्य कट करा, खाली राहिले आपल्या लिटर मध्ये उत्तर आहे आपलं जे आलंय ते. किती आलंय? 420 लिटर. पर्याय आहे का पहा? 42 4200, 42,000 आणि 420 हा पर्याय आपला योग्य आहे पहा या ठिकाणी. 420 लिटर. थोडं स्पीडली जाता होता आपण, सुद्धा स्पीड घ्या. एका घनाची बाजू 2 मीटर आहे, ती 4 मीटर केल्यास त्या घनाचे घनफळ किती पटीने वाढेल? 8 पटीने वाढेल पहा. मागाशीच पाहिलं आपण. घनाचे मूळ घनाचे घनफळ
नवीन घनाचे घनफळ मागचे उत्तर पाहिलं होतं आपण. तिथं वेगळे अंक होते, इथे वेगळे आहेत. 8 पटीने काय होईल ते घनफळ वाढेल. नंतर 10 सेंटीमीटर बाजू असलेल्या एका मोठ्या लोखंडी घनापासून हे उदाहरण पाहणं गरजेचं आहे. उदाहरण वेगळ्या स्वरूपाचं आहे पहा. आणि स्कॉलरशिपला येऊन गेलेलं उदाहरण आहे. मागचे पण आलेले, हे पण आलेलं आहे. 10 सेंटीमीटर बाजू असलेल्या एका मोठ्या लोखंडी घनापासून 2 सेंटीमीटर बाजूचे किती लहान घन तयार करता येतील. एक मोठा घन आहे बरोबर, त्याच्यापासून काय करायचंय, छोट्या छोट्या आकाराची घन तयार करायची आहेत आपल्याला. आणि असे किती घन तयार करता येतील. मग काय करावं लागेल आपल्याला, आधी मोठ्या घनाचं घनफळ काढावं लागेल, त्याला छोट्या घनाच्या घनफळाने भागावं लागेल बरोबर. तो जर भागाकार केला आपण तर लहान घनाची काय मिळेल आपल्याला, संख्या या ठिकाणी मिळेल. काढूया आपण. 10 सेंटीमीटर बाजू असलेल्या मोठ्या लोखंडी घनाचं घनफळ. मी डायरेक्ट इथं काय म्हणतो, मोठ्या घनाचे घनफळ. मोठ्या घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन बरोबर 10चा घन. 10चा घन केला किती आला, 1000 बरोबर. त्याचं घनफळ आलं 1000 घन सेंटीमीटर. आता लहान घनाचे घनफळ ते पण लिहितो. लहान घनाचे घनफळ किती, लहान घनाची बाजू किती आहे, 2 सेंटीमीटर बाजूची किती लहान घन, म्हणजे बाजू आहे 2 सेंटीमीटर. घन कितीचं करावं लागेल, 2चं घन 8. आता किती लहान घन तयार करता येतील, मोठ्या घनाच्या घनफळाला लहान घनाच्या घनफळाने भागावं लागेल. एवढ्या आकारामध्ये छोट्या आकाराची किती वस्तू बसतील. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, मोठ्या घनाचे घनफळ, मी शॉर्ट मध्ये लिहितो, मोठ्या घनाचे घनफळ भागिले लहान घनाचे घनफळ बरोबर 1000 भागिले 8. आणि हा भागाकार केला आपण, 8 1 8 खाली राहिले 2, 8 2 16, 4 0 40, 8 5 40, 125 घन बसतील. मोठ्या घनापासून जर छोटी छोटी घन केले आपण ह्या आकाराचे तर किती घन बसतील, 125 घन बसतील. उत्तर आपलं 125, पर्याय क्रमांक 3. उदाहरण वेगळं आहे थोडंसं, लिहून घ्या आणि लक्षात ठेवा. या स्वरूपाचे इथं बाजूच बदल करतील. इथं 10 दिली, बाजू 20 देतील. 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या मोठ्या लोखंडी घनापासून 4 सेंटीमीटर बाजूची किती लहान घन तयार करता येतील. काय बदललंय, काहीच नाही बदललं, फक्त इथल्या संख्या बदलल्या. उदाहरणाचा फॉर्मॅट तोच आहे, फॉर्मॅट तोच ठेवतील आणि उदाहरणं देतील. पहा, हे सुद्धा उदाहरण त्याच पद्धतीचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 14 ते 15 उदाहरणं या ठिकाणी अभ्यासलेली आहेत. पहिलं उदाहरण धरून 16. तर अतिशय वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं स्कॉलरशिपला या ठिकाणी विचारले जातात. आपला सराव सुद्धा तितकाच विस्तृत आणि व्यापक या ठिकाणी पाहिजे. पहा, काही शंका असेल कोणाची तर विचारा. चालू केलं. सर आजची तासिका आपण संपवत आहोत. धन्यवाद.